नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कर्जमाफी बद्दल महत्त्वाचे निकष जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही कर्जमाफी खरंच कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, याचा कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी रवी सांगळे। आपण जर आपल्या YouTube चॅनल जर नवीन आला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशी महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळेल आणि त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल। मित्रांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे जे जे शेतकरी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीत आहे, ज्यांचे कर्ज अगोदर काढलेले आहे व 30 सप्टेंबर पर्यंत त्यांनी कर्ज भरलेले नाही व बँकेच्या नियमानुसार ते लोक आता थकबाकीत गेलेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तर त्यांचे कर्ज 2 लाखापर्यंत असेल तर किंवा 2 लाखाच्या वर असेल तर त्या शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज हे माफ होणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखाच्या वर असेल, 3 लाख 4 लाख असे असेल, तर हे कर्ज फक्त 2 लाखापर्यंतच माफ होणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची फक्त कर्जमाफीच नाही तर आपण कर्जमुक्ती करू। तर मित्रांनो, ही कर्जमुक्ती आहे की कर्जमाफी आहे? तर मित्रांनो, ही फक्त कर्जमाफी केलेली आहे, यामध्ये सुद्धा आता काही बदल होऊ शकतात, कारण अजूनपर्यंत GR काय आलेला नाहीये। यामध्ये जर आता त्यांच्या समिती जी गठन केलेली आहे, तर समितीने गठन केलेल्या निर्णयानुसार जर काही बदल करायचे ठरले तर यामध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतात। निकषामध्ये काही अटींमध्ये काही बदल करण्यात येऊ शकतात। मित्रांनो, सांगितलं गेलं आहे जे नियमित कर्जदार आहे, जे वेळेत हप्ते भरतात, आपले कर्ज थकबाकीत जाऊन देत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयाचं अनुदान त्यांना देण्यात येणार आहे। हे अनुदान त्यांच्या कर्जातून, त्यांच्या कर्जाच्या रकमेतून कमी करण्यात येणार आहे व याचा लाभ त्यांना अशा प्रकारे देण्यात येणार आहे। परंतु मित्रांनो, जे शेतकरी गेल्या 3 ते 4 वर्षापासून नियमित कर्ज भरतात व आता खरीप 2025 मध्ये सगळ्यात मोठी नुकसान शेतकऱ्यांची झालेली आहे। आता खरं तर ह्या नुकसानीबद्दलच ही कर्जमाफी व्हावी असा खूप महत्त्वाचा प्रश्न शेतकरी संघटनेच्या वतीने येत होता। ही कर्जमाफी 2025 मध्ये जी नुकसान झाली शेतकऱ्यांची, ह्या नुकसानीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात येणार होती, परंतु खरंच या खरीप 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाली, अशा शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीचा काहीच लाभ झालेला नाहीये। मित्रांनो, ज्या लोकांनी 2025 पर्यंत कर्ज नियमित भरला आहे व 2025 मध्ये ज्यांनी नवीन कर्ज काढलं व 2000 म्हणजे मार्च 2025 नंतर ज्या शेतकऱ्यांनी नवीन कर्ज काढलं परंतु त्यांची खरीप मध्ये त्यांची नुकसान झाली, मित्रांनो, हे लोक आता चालू बाकीमध्ये गेलेले आहे, हे थकबाकीमध्ये नाही। अशा लोकांना अनुदान पण मिळणार नाहीये आणि कर्जमाफीचा पण लाभ होणार नाही। मित्रांनो, शेतकरी संघटनेच्या वतीने अशी मागणी करण्यात येत होती की ही कर्जमाफी 2 लाख नाही तर 3 लाखापर्यंत करण्यात यावी। आता जे अनुदान आपण 50,000 रुपये देत आहोत, हे अनुदान 1.5 लाखापर्यंत द्यावे, अशा मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या। परंतु मित्रांनो, गव्हर्नमेंटने 50,000 व 1.5 लाख यामधला फरक म्हणजे 1 लाखापर्यंत हे अनुदान देणं गरजेचं होतं, कारण खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या गेल्या 2 ते 3 वर्षापासून नुकसानी होत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव पण मिळत नाही आणि हे लोक थकबाकीमध्ये जात आहे। मित्रांनो, काही शेतकरी बँकेचं कर्ज इकडून तिकडून ऍडजस्ट करून नियमित कर्ज भरत असतात, जेणेकरून बँक त्यांना नंतर कर्जासाठी अडवणूक करू नये, या कारणासाठी काही शेतकरी दुसरीकडून कर्ज उचलून बँकमध्ये कर्ज भरत असतात। तर मित्रांनो, बरेच सारे शेतकरी बँकेचं कर्ज जे आपले पीक कर्ज म्हणून काढतात, परंतु त्यांना बँकेने परत कर्ज द्यावे यासाठी काही शेतकरी दुसरीकडून कर्ज उचलतात व त्या बँकेमध्ये जाऊन भरतात। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जी कर्जमाफीची डेडलाईन सांगितली आहे 30 जून पर्यंत, तर मित्रांनो, ही कर्जमाफी 30 जून पर्यंत थकीत शेतकऱ्यांना द्यायला हवी होती, जेणेकरून चालू आता ज्यांनी नवीन कर्ज काढलं आहे मार्च 2025 नंतर, ह्या शेतकऱ्यांना सुद्धा ह्या कर्जमाफीचा लाभ झाला असता। परंतु मित्रांनो, आता ह्या कर्जमाफीचा लाभ फक्त थकीत शेतकऱ्यांना होणार आहे, ज्यांनी चालू बाकी काढलेली आहे अशा शेतकऱ्यांना याचा लाभ होणार नाहीये। तर मित्रांनो, खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे की कर्जमुक्ती झाली आहे, याच्यावर आपण विचार करायला हवा। मित्रांनो, यातून काही शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे, परंतु बरेच सारे शेतकरी अजूनही या कर्जमुक्तीसाठी वाट बघत आहेत। ही कर्जमाफी 2 लाख नाही तर 3 लाखापर्यंत व्हायला हवी होती आणि जे 50,000 रुपयाचं जे अनुदान आहे ते 1 लाखापर्यंत द्यायला हवं होतं, अशी शेतकऱ्यांची मागणी होती। परंतु सरकारने हे सर्व त्यांच्याच नियमानुसार केलं आहे। शेतकऱ्यांच्या याच्यातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, तरी पण अद्यापही ज्या ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ होत नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन अजूनही यावरती जर आपण आंदोलन केलं, मोर्चा काढला, एकत्रित आले, तर नक्कीच याबद्दल सुद्धा सरकार काहीतरी विचार करेल, कारण अजूनपर्यंत GR आलेला नाही आणि एकदा GR आला की काहीच होणार नाहीये। अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो, अजूनही आपण संघटित व्हा, एकत्र व्हा, शेतकरी एकमेकांना साथ द्या आणि ही कर्जमाफी 30 जूनच्या अगोदरच होईल
अशी अपेक्षा आहे. प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ व्हावा अशीच अपेक्षा आहे. मित्रांनो धन्यवाद. अपेक्षा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि जर आपण नवीन आला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.